10 जानेवारी फुल अँड फायनल विषय. दिवस बसून राहिले नाही ठाकरेंना अंदाज, पण आदित्य ठाकरेंनी तो स्ट्रोक वापरून धगधगती मशाल पुन्हा प्रज्वलित केली. 10चा निर्णय फिरला तर ठाकरेंची ताकद शिवसैनिकांना बनवणार. निवडणुकीच्या तोंडावर हा स्ट्रोक बसणार. ठाकरे यांनी आधीच लोकांमध्ये येऊन लढणं गरजेचं होतं, पण उशिरा का होईना मुद्द्याला हात घातला. 31 डिसेंबरचा निर्णय 10 जानेवारीला होणार, म्हणजे अवघ्या 5 ते 6 दिवसानंतरच नेमकं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार अपात्र होणार की नाही, ठाकरेंना न्याय मिळणार की नाही, शिवसेना या पक्ष आणि चिन्हाबाबत काय घडू शकतं, त्याआधी अपात्रतेच्या मुद्द्यावर काय निर्णय येतो, यावरूनच ठाकरेंना पुढची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. कदाचित शरद पवार सुद्धा याच निर्णयाची वाट पाहून आहेत. पण या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आता ठाकरेंना कितीही नाही म्हटलं तरी मैदानात यावंच लागणार आहे. ठाकरेंनी अजूनही उशीर केलेला दिसतो, पण आदित्य ठाकरे मात्र वेळीच सावध झालेत. आज त्यांनी सर्वांच्या अगोदरच एक पत्र महाराष्ट्रवासियांना संबोधित करीत लिहिलंय. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की ही लढाई आता सत्तेची आहे. या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचंय आणि काही जरी झालं तरी सत्तेच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना या हुकुमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल. पण हा जर लढा आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच असेल, असं आदित्य ठाकरेंनी पत्रामध्ये म्हटलंय. त्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या शिवसैनिकांना आवाहन केलंय की 10 तारखेचा निर्णय फिरला तर शिवसैनिकांनो, तुम्हाला सज्ज राहण्याची गरज आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने उभं राहावं लागणार आहे. कदाचित आंदोलनं होऊ शकतात, कदाचित मोठ्या प्रमाणावरती रोष शिंदेवरती काढला जाणार आहे, आणि त्यासाठी आदित्य ठाकरेंनी 5 ते 6 दिवस अगोदरच आपल्या सगळ्या शिवसैनिकांना जे आहे ते सज्ज केलेलं आहे. आता काही जरी झालं तरी उद्धव ठाकरेंना जनतेच्या मध्ये लोकांमध्ये येऊन लढावं लागणार आहे. तर ज्यावेळी 2022ला त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी जी लाट तयार झाली होती तशी लाट आता तेव्हाच निर्माण होऊ शकते जर उद्धव ठाकरे जनमानसांमध्ये आले. आदित्य ठाकरे त्या अगोदरच करतात, पण लोकांना उद्धव ठाकरे पाहिजेत. एकनाथ शिंदेचा स्ट्रॉंग पॉइंट काय बनला हे उद्धव ठाकरेंना ओळखणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे लोकांमध्ये शिरले, शेतकऱ्यांच्या बांधांवर गेले, लहान आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या खांद्यावर हात ठेवला, आणि त्यामुळे शिंदे यांनी कमी वेळात सुद्धा बऱ्याचशा माणसांना आपलंसं केलं. तेच उद्धव ठाकरेंना करायचे. उद्धव ठाकरेंनी एक जरी महाराष्ट्र दौरा पूर्ण मारला आणि फक्त लोकांसमोर हात जरी जोडले तरी सुद्धा मतांचं वोटिंग मध्ये परिवर्तन होऊ शकते. फक्त यासाठी ठाकरेंना आता ऑन ग्राउंड, झिरो ग्राउंडवर येण्याची गरज आहे. आणि हे सगळं जर घडलं तर हा स्ट्रोक आणि हा निशाणा एकदम फिट्ट बसतो, आणि त्यानंतर मात्र सरकार 100% जाम होईल. विशेषतः एकनाथ शिंदे मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये जाम होऊ शकतात. आताशी कुठे ठाकरेंच्या हाती शिंदे यांची मानगुटी आली. फक्त हा स्ट्रोक व्यवस्थित बसायला हवा. तुम्हाला काय 10 जानेवारी रोजी नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या फेवरमध्ये निर्णय देतील, एकनाथ शिंदेच्या फेवरमध्ये निर्णय देतील, वेळ काढूपणा करतील की स्वतःच पद त्यागतील? कमेंट करा आणि हा व्हिडिओ आणि मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. जय महाराष्ट्र.